नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाचं मराठी किचनमध्ये. आंबा खाल्लाय, आंब्याचा रस खाल्लाय, पण आंब्याचे गुलगुले कधी खाल्ले आहेत का? बाहेरून कुरकुरीत आणि आतून आंब्याच्या गोड चवीने भरलेले. लहानपणी आजीच्या हातचं काहीतरी खास खायला मिळालं की जो आनंद व्हायचा तसाच स्वाद घेऊन आली आहे आजची ही खास आंब्याची गुलगुले रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आंब्याचे गुलगुले करण्यासाठी एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊया. गव्हाचं पीठ घेताना ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण पीठ भिजवतो त्यावेळेस त्यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत. तर आता यामध्ये आपल्याला 1 वाटी मँगो पल्प घ्यायचा आहे. एका आंब्याचा गर काढून तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. अर्धी वाटी बारीक किसलेला गूळ. ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे सेम त्याच वाटीने सर्व साहित्य घ्यायचं आहे. 1 चमचा बारीक रवा, 1 चमचा तांदळाचे पीठ, रवा आणि तांदळाच्या पिठामुळे गुलगुले छान क्रिस्पी होतात आणि यातील गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पदार्थ जरी गोड असला तरी यामध्ये मीठ घातलं ना या पदार्थाची चव अजून वाढते. मी 1 चमचा खसखस आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. तर आपल्याला हे दोन्ही एकत्र वाटून घ्यायचं, चेचून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त बारीक करायचं नाही, अशी मोठीशी भरड करून घ्यायची. तर ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. खसखस आणि बडीशेप मी अशी चेचून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अशी भरड आपल्याला काढून घ्यायची आहे. ती तुम्ही मिक्सरवर सुद्धा काढू शकता. तर आता आपल्याला यामध्ये हे घालायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. मी आंब्याचा पल्प मिक्सरमध्ये काढून घेतलेला होता, तेच भांडं धुवून 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गाठी अजिबात होता कामा नाहीत, या पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर हे अशा पद्धतीचं आपलं हे तयार झालेलं आहे पीठ. तर आपल्याला सर्व पाणी लागणार आहे. पाणी लागेल तसंच घालायचं, एकदम घालायचं नाही. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेते. यामध्ये नंतर मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. म्हणजे एकूण मी 1.5 वाटी पाणी यामध्ये घालून हे पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे. आता 1-2 मिनिटं आपल्याला असं हे पीठ असं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ आपलं हलकं फुलकं होतं आणि आपली जे गुलगुले आहेत एकदम असे कुरकुरीत आणि छान होतात. 2-3 मिनिटं मी छान असं फेटून घेतलेलं आहे आणि पीठ आपलं हे एकदम असं फ्लफी असं झालेलं आहे. तर आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे. रवा फुगण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटं हे छान मी भिजवून घेतलेलं आहे. हे थोडंसं असं घट्ट वाटते कारण आपला रवा यामध्ये छान असा फुललेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे. जास्त घालायचं नाही. आता हा सोडा यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. घातल्यानंतर एखादा मिनिटभर आपल्याला हे मिश्रण एकाच डिरेक्शनमध्ये असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढी हवा यामध्ये भरली जाईल तेवढं हे पीठ आपलं एकदम हलकं फुलकं होईल. तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याचे गुलगुले तयार करूया. गुलगुले तळण्यासाठी गॅसवरती मी तेल ठेवलेलं आहे. तेल आपलं छान गरम झाले. आता थोडासा हात आपला पाण्यामध्ये ओला करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये हे गुलगुले सोडून घ्यायचे आहे. एक वेळ तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला हे सर्व गुलगुले तळून घ्यायचे आहेत. गॅस जर तुम्ही मोठा केला तर गुलगुले वरून तळले जातील पण आतून कच्चे राहतील आणि कमी केला तर गुलगुले तेलकट होतील. म्हणून आपल्याला मध्यम आचेवरतीच हे गुलगुले तळून घ्यायचे. खालची बाजू छान अशी भाजली की आपल्याला हे गुलगुले पलटी करायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान असे तळून घ्यायचे आहेत. आमच्या इकडे तर या गुलगुल्यांना गोड भजी असे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. दोन्ही बाजूने छान असे गुलगुले तळलेले आहेत. आता आपण काढून घेऊया.
तर तुम्ही यापूर्वी गव्हाच्या पिठाचे केले असतील तर अशा पद्धतीचे नक्की करून बघा. खूप छान होतात हे गुलगुले. हे सर्व गुलगुले तयार आहेत. तर आंब्याचा सीझन चालू आहे तोपर्यंत तुम्ही अशा प्रकारचे आंब्याचे गुलगुले नक्की करून बघा. 4-5 दिवस सहज टिकतात. वरून क्रिस्पी आणि आतून एकदम पोकळ असे आपले हे गुलगुले तयार आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर अशी जाळी सुटलेली आहे आतून. तर अशा प्रकारचे गुलगुले तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.